ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथे महानगर गॅसच्या कामामध्ये शनिवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी नादुरुस्त झाली आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मागील 2 दिवसांपासून सुरू आहे. परंतु जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी आणखी 3 दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. या कारणास्तव ठाणे शहराकडे येणारा पाणी पुरवठा कमी झाला असून शहरामध्ये 30% पाणी कपात करण्यात लागू आली आहे. शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंत झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे. बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल. हो. हे श्रुती, हे बघ, हे TGSB सोसायटी ऍप आहे. एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं. म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली. TGSB सोसायटी ऍप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे. या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली. या पाहणीत हरकती येण्यापूर्वी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचे उघडकीस आले. ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डोळेझाक करणाऱ्या ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील 1614 वृक्षांपैकी 724 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावात 303 वृक्ष थेट तोडण्याची तर उर्वरित 421 वृक्षांचे पुनरोपण करण्याची नोंद आहे. पुनरोपणाचे ठिकाण, देखभाल आणि जगण्याचे प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही. या वृक्षांमध्ये फणस, कैलासपती, अशोक, आंबा, बदाम, शेवगे, नारळ, ताड, साग, भोकर, कांचन, अनंता, बेहरी माड, कडुलिंब, चाफा, उंबर यासारख्या विविध वृक्षांचा समावेश आहे. या संदर्भात मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मकसूद खान, राजेश साटम, दीपक क्षत्रिय आदी कार्यकर्त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील पाहणी केली. तसेच या पाहणीनंतर अधीक्षक नेताजी मुळीक यांची भेट घेऊन निवेदन दिले. या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आधीच वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले. अतिशय जुनी झाडेही तोडण्यात आली असल्याचे यावेळी दिसून आले. या संदर्भात मनोज प्रधान म्हणाले की देशातील सर्वात मोठे मनोरुग्णालय या ठिकाणी उभे राहणार आहे किंवा रेल्वेचे विस्तारीकरण होणार आहे. याचे आम्हाला कौतुक आहेच, किंबहुना विकासाचे आम्ही स्वागतच करीत आहोत. पण शहरात उरलेली शेवटची वनराई नष्ट करण्यात येत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबत विचारणा केल्यानंतर ठाणे महापालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. 24 नोव्हेंबरला वृक्षतोड करण्याबाबत हरकती मागविल्या जात आहेत आणि त्याआधीच झाडे तोडली जात आहेत. झाडांच्या फांद्या तोडायच्या असतील तरी परवानगी घ्यावी लागते. इथे परवानगीच्या आधीच कत्तल करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ओक यांनी झाडे तोडणे हे खुनासारखेच आहे असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असताना जर वृक्षतोड होत असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. या संदर्भात आपण पोलीस ठाण्यात पत्र देणार आहोत असेही प्रधान म्हणाले. मी म्हटलं की तुम्हाला आपलं प्रादेशिक मनोरुग्णालय अतिशय जुनं आहे, 125 वर्षापेक्षा जुनं आहे. 1901 ची स्थापना आहे आणि त्यामुळे पूर्ण इमारती जुन्या झाल्या होत्या, अडखळ्या होत्या. आणि मार्च 23 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जागा मागितली होती. 14.83 एकर जागा मागितली होती रेल्वे स्टेशन, डीपी रोड आणि रिंग मेट्रोवर या प्रकल्पासाठी जनतेच्या व्यवसायासाठी. त्यामुळे न्यायालयाने परवानगी दिलेली आहे आणि त्या परवानगी देताना न्यायालयाने सांगितलं होतं की उच्च न्यायालयाने रुग्णालय जुने झाले, जागा घेतात तर रुग्णालय सुद्धा नूतनीकरणाला अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने नियमांच्या धर्तीवर नवीन प्रोजेक्ट तयार करायला सांगितला आणि पीडब्ल्यूडी विभागाने तयार केला असून
व आर्किटेक्टने तयार केला असून तो शासनाला सादर करून परवानगी मागितलाय. त्यामध्ये नवीन अद्याप 3278 बेडचं नवीन रुग्णालय असणार आहे. सध्या 1850 बेडचं आपल्याकडे आहे आणि अद्याप सोयी सुविधा असतील, जसं पुनर्वसन केंद्र असेल, डी अडिक्शन सेंटर असेल, नातेवाईकांसाठी राहण्याची सोय असेल, फॅमिली रूम्स असतील, रिलेटिव्ह हॉस्टेल्स असतील, नर्सिंग कॉलेजेस असतील, असे अद्यावत सगळ्या टीचिंग इन्स्टिट्यूट असतील, त्याशिवाय न्यूरोलॉजी मोठा विभाग असेल, अशा सर्व सुविधा पुढच्या काही कमीत कमी 50-100 वर्षाच्या दृष्टिकोन ठेवून असं अद्यावत रुग्णालय होणार आहे. तपोवनचा विषय तुम्ही सांगितलं तसं ऑलरेडी गरम असताना ठाणे शहरात या मेंटल हॉस्पिटलच्या आत 734 झाडं तोडण्याचं एक प्रपोजल PWDनी ठाणे महानगरपालिकेला दिलं. ठाणे महानगरपालिकेने 24 नोव्हेंबरला नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की 7 दिवसात जर कोणाला याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर त्यांनी नोंदवावा. आता आज आम्ही 8 डिसेंबरला या ठिकाणी आलोय, म्हणजे तो वेळ संपल्यानंतर 7-8 दिवसात आम्ही आलोय. मी तुम्हाला किमान 100, 150, 200 झाडं दाखवून जी ऑलरेडी तोडलेली आहेत. मग मला एक सांगा, ही काय ह्या गेल्या 7 दिवसात तोडलेली झाडं आहेत का? तर नाही. हे फक्त दाखवण्यापुरतं नोटीस देणं, दाखवण्यापुरतं वेळ देणं, पण त्यांचं काम तर झाड तोडण्याचं त्यांनी सुरूच केलेलं आहे. आणि ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ते सांगताना असं सांगतात की 303 झाडं ही टोटली आम्हाला तोडायला लागतील आणि 431-34 झाडं ही आम्ही ट्रान्सप्लांट करू. माझा प्रश्न TMCला हा आहे की आत्तापर्यंत कुठलं ट्रान्सप्लांट केलेलं झाड आज जगलंय ते मला दाखवा. या मेंटल हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे यादी आहे, त्याच्यात 15 झाडं अशी आहेत जी हेरिटेज झाडांमध्ये आहे. आम्हाला दाखवा ही 15 झाडं कुठली, आणि ह्या 15 झाडांमधला एकही झाड तर तोडत नाही ना, हेही आम्हाला कळून द्या. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी वज्रेश्वरी गणेशपुरी येथे 1 दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास हावरे सिटी आणि आसपासच्या भागातील 100 ज्येष्ठ नागरिकांना घेऊन बस रवाना झाली. माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी नारळ फोडून यात्रेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना ओवळा माजिवडा विधानसभा अधिकारी नटेश पाटील आणि समाजसेविका रसिका नटेश पाटील यांनी केले होते. गेल्या अनेक वर्षापासून नटेश पाटील युवा सेनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यात्रेसाठी निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी युवा सेनेचे नटेश पाटील यांचे आभार मानले. हावरे सिटी आणि परिसरातील सोसायटीचे
जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बऱ्याच दिवसापासून मागणी होती, त्यांना कुठेतरी एक दिवसासाठी सहलीसाठी जायचं होतं. मागच्या वेळेला सहल काढता राहून गेली, पण ह्या वेळेला आम्ही काका म्हणून मोहिते आणि त्यांच्या पूर्ण टीमने मेहनत करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना एकत्र केलं आणि जवळजवळ 100च्या वरती आज बघितला की 2 बस भरून ज्येष्ठ नागरिक मंजूर ठेवी आणि गणेश त्या सहलीला निघालेले आहेत. मी सागर मोहिते आणि त्यांची टीम तसंच ह्या सहलीचं पूर्ण जबाबदारी नटेश पाटलांनी केलेली आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना वैद्यश्री देवीची आणि नित्यान मागाची कृपादृष्टी व्हावी अशी मी प्रार्थना करतो आणि सगळ्यांनी भरभरून एन्जॉय करावं अशी मी परमेश्वराकडे मागणी करतो.